धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने वंदना करायला आम्ही आलेले होते. सगळ्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ताई, आता राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. तर जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे, कारभाराची सर्व माहिती आहे आणि महिला मेळाव्याच्या माध्यमातून जिल्हाभरात सक्षम महिला काय असतात हे आपण दाखवून दिलं आहे. तर आता निवडणुकीच्या संदर्भानं महिलांना काय आव्हान आहे आपलं? नाही, जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे, नगरपालिकेच्या पण लागल्या आहेत आणि जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा ओपन महिला किंवा असं सुटल्यावर मी बाहेर महिलांमध्ये काम केलेलं नाही. सततच महिलांच्या मध्ये गेले 20-30 वर्ष काम करते. आता योगायोगाने महिला अध्यक्षपद महिला राखीव पडलेले आणि महिलांना माझं काय आव्हान असेल तर हेच आव्हान असेल की जेव्हा मी उपाध्यक्ष म्हणून महिला बसले होते, माझ्या आशांना माहिती आहे की म्हणजे माझ्यामध्ये एक उदाहरण देते की आशांना मानधन खूप कमी होतं आणि कळममध्ये माझा जास्त संपर्क होता. कळमला उमेद तेव्हा नव्हतं, त्यामुळे गावात ॲक्टिव्ह महिला अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशाताई होत्या. तेव्हा या आणि आशांना तुटपुंच मानधन मिळायचं. तेव्हा आशांच्या जीवनात कसं किंवा त्यांना कसं जास्त मोबदला मिळवून देता येईल म्हणून आपण महाराष्ट्रात एकमेव जिल्हा परिषद आहोत जिने जननी सखी योजना चालू केली. याच्यामध्ये आधी फक्त 10% SC/STच्या डिलिव्हरी केल्या आशांनी तर त्यांना मानधन मिळायचं. आपण सरसकट सगळ्या डिलिव्हरींना त्यांना जिल्हा परिषद सेसमधनं मानधन द्यायला लागलो. त्यामुळे 10%वर त्यांचं जे निवारा व्हायचा, 10%च SC/STच्या डिलिव्हरी होत्या, 100% डिलिव्हरींना त्यांना मानधन मिळायला लागलं. त्यामुळे एक महिला बसली खुर्चीवर किंवा सत्तेच्या केंद्रावर तर दुसऱ्या महिलेसाठी नक्की काहीतरी प्रयत्न करते आणि हे ते आपोआप ओढा होतो. ते माझ्या आशांना किंवा माझ्या महिलांना माहिती आहे, माझ्या CRPंना माहिती आहे आणि माझ्या सगळ्या महिलांच्यासाठी जास्तीत जास्त कसं करता येईल हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आधी पण केलं होतं आणि महिलांना हेच आव्हान आहे की जिल्हा परिषद एक अतिशय महत्त्वाचं सत्ता केंद्र आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद. त्यामुळे सगळ्यांनी महायुतीला, कमळाला मतदान करावं हेच मी आव्हान करेन. महिला राजसत्ता या माध्यमातून आपण नाही, हा गैरसमज आहे तुमचा की महिला चूल आणि मूलमध्ये गुरफटल्यात. उलट माझा वेगळा अनुभव आहे की ग्रामीण भागातल्या महिला शहरातल्या महिलांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह आहेत. चूल आणि मूल सांभाळून त्या घरातली घडी तर बसवतातच आहे, म्हणजे रोजंदारी अगदी शेतात कामाला. पण आता PMGSY म्हणजे PMGY किंवा कुठल्या CMEGYच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला उद्योग करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांना 35% अनुदान आहे, महिला आणि पुरुषांना. एखादा उद्योग जर चालू करायचा असेल तर तिला ग्रामीण भागातल्या महिलेला 35% अनुदान मिळते. तिने 1 लाखाचं कर्ज काढलं तर 35,000 तिला अनुदान मिळतं आणि 65,000वर तिला 4% व्याजदराने कर्जफेड करावी लागते. आपण महाराष्ट्रात सलग 3 वर्ष ही योजना राबवणारा एकमेव जिल्हा आहोत आणि त्यात 70% महिला आहेत. खूप महिला पुढे येत आहेत आणि आम्ही जेव्हा होतो आता मध्ये प्रशासकाचं आलं तेव्हा महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा प्रत्येक महिलाला गावात वेगवेगळे म्हणजे ट्रेनिंग मिळावे की अगदी मेणबत्ती बनवायचं किंवा बाकीचे ट्रेनिंग्स. इकडे उस्मानाबादला यायला त्यांना थोडा त्रास होतो घरातलं सोडून ट्रेनिंगला आणि त्यांना वैयक्तिक मदत करण्यासाठी आपण निधी ठेवला होता. बऱ्याच गोष्टी महिलांना करण्यासारख्या आहेत. अगदी गर्भवती महिलेला आता तो पॅक मिळतो. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, पक्षाचं वगैरे असं नाही, की त्या महिलेला उसळ, चपाती, मटकीची भाकरी जरी अंगणवाडीमध्ये दिली गरम गरम तरी तिचं पोषण चांगलं होऊ शकतं. ते सुकडीचा जो आपण देतो ते ती घरात पडलं राहतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करता येऊ शकतात जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि एक सक्षम महिलाचं आरक्षण पडलं म्हणून मला वाटतं आरक्षण गरजेचं आहे, कारण जिथं पुरुषप्रधान संस्कृती आपली आहे तिथं महिलेला आरक्षणाशिवाय संधी मिळू शकत नाही. आणि महिला आपल्या सगळ्या गटगण प्रमुख महिला आहेत आणि बऱ्याच जण आता ह्या इलेक्शनला आपलं इलेक्शनला सामोरं जायला आणि 50%पेक्षा जास्त महिला आता पडलेल्या आहेत तुम्ही आरक्षण जर बघितलं तर. त्यामुळे ह्या महिला एकदा जिल्हा परिषदेत आल्या, त्यांना जिल्हा परिषद काय ते कळलं, पंचायत समिती काय कळली आणि आपली ताकद कळली, तर ह्या गावात आणि महिला समाजामध्ये
परिवर्तन घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. फक्त एक संधी मिळण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ती आता या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळेल. आणि कोणीतरी महिला बाहेर पडली आहे मोठ्याची, जिला नावं ठेवत नाही समाज, तेव्हा तिच्या बरोबरीने म्हणजे थोडं घाबरतात, कमी होतात. महिलेला राजकारणात येणं एवढं सोपं नाही.